हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. आम्ही एका ठिकाणी फिरायला चाललोय आणि आम्हाला सकाळी जायचं होतं का तर उन्हाच्या आधी लवकर यायचं होतं. आणि त्याच्यात असं झालं की खाणंपिणं करताना आंघोळी वगैरे करताना हे सगळं करताना उशीर झाला. करता करता 12-12:30 वाजले आणि शिवाय परत त्याच्यामध्ये गुड्डीचं बाळ झोपलं. तर म्हणलं बाळाला झोपल्यानंतर कसं न्यायचं म्हणून म्हटलं जाऊ उठल्यानंतर जाऊया. परत दुपारच्या 1:30 वाजले आणि खूप जास्त असं ऊन झालं. पण ज्या ठिकाणी चाललो आहे तिथं भरपूर झाडं वगैरे आहेत, त्याच्यासाठी काही टेन्शन नाही आहे. आणि सचिन बोलले की आपण 4-5 वाजता जाऊया, पण स्नेहा स्वप्नील वगैरे सगळ्यांना दम निघत नव्हता. तर चला आत्ताच जाऊया. तर म्हटलं चला ठीक आहे आत्ता जाऊया. आणि शिवाय एके ठिकाणी जिथं फिरायला चाललो तिथं आम्ही बोटीत बसायला चाललो, पाण्याच्या बोटीमध्ये. तर बोटीमध्ये फिरायला चाललो. 1 महिन्यापूर्वी ती बोट होती इथं आणि माहीत नाही फोनवरती बघितली होती आणि आता माहीत नाही आहे का नाही, पण म्हटलं चला असली तर बसूया, नसलं तर वापस येऊया म्हणूनसाठी चाललो आहे आम्ही. तर बघूया आता काय होतं काय नाही. चला मग तुम्हाला पण घेऊन चष्मा पडन तिथं मम्मी होईन आंधळी. मम्मी होईन आंधळी बघला दिसत नाही. मग मला किवी कुठे तिकडनं काढू नाही तर बोटीत 2 दिसत. हा गेट तर चालूच आहे पण माणसं कुणी दिसणार असं त्याशिवाय आज सुट्टी असल्यामुळे दिसायला पाहिजे होती. तर बंद असेल म्हणून ती नसेल कुणी. अरे हा तिकडे एक माणूस दिसायला लागला मला. तो म्हणून बंद आहे काय तर आपल्याला जायचं. आणि त्या डुकुनी सगळे स्वप्नाचे केस धरून धरून लुचले. आपला फोन गाडी नाही इथे तर दिसतंय विचारू नाही असं नाही मध्येच आहे. बंद नाहीये. बरं झालं असं वाटलं होतं की बंद झालं असेल. चालू आहे कसं आहे काय आणखीन माहित नाहीये. तर गेल्यानंतर माहित पडेल. कुठे किती मस्त वाटायला लागले पण फोटो काढायला असं वाटायला लागले पण कोणच इथं नाहीये. सगळं तरी कामं पडले. आता एक सुद्धा खून माणूस दिसना. आता 1-2 लहान मुलं आलेत. छान वाटायला लागले पण किवी किवी पाणी पाणी लाल जबरदस्त जबरदस्त नाचायला लागलं. कशाचं झाड आहे पण हे? हा कुठे कशाचं झाड आहे? वेगळं दिसायला लागलंय. हो कशाचं झाड आहे? खरंच खूप सुंदर वाटायला लागलं आहे. आणि आंब्याच्या झाडाला आंबे सुद्धा आले. तिथं कैऱ्या आले छोटे छोटे तुम्हाला दिसत असतील. तिथं नको तिथं नंतर जाऊया आपण. तिकडे जातो. मम्मा गेली बघ पुढे. मी चालले. फुलं नाहीत दिसत का माझी पण? हे गवत आहे. हे खोल असेल का? हा हे खोल आहे वाटते. नाही खोल असेल ग. चल नाही यार खूप छान वाटायला लागले पण ह्याच्यामध्ये फुलं नाही येत ना. फुलं कळे आलेच नाही. स्नेहा चल ना यार. स्नेहा हे खोल आहे बाळा. कशाला पुढे जायचं? बरं असू दे बाळा चल. मच्छा नाही फुलं नाही कळे आले फक्त. काय
पण गर्दी कशी नाही, पण लोक दिसूनच गेले. चला आणखीन 5 मिनिटं लागतील जायला. आम्ही तिकडे चाललोय बोटीमध्ये बसायला. डुगी चल लवकर लवकर. स्नेहा आणि सचिन 2 जण पटापट पुढे चालले. त्यांना आम्ही पाठी आहोत. बरेच लांबून आलोय आम्ही. चलत चलत ते बघा खूप लांबून आलोय. आणखीन आता इकडं नाही इकडं जायचं. आणखी वाटलं होतं खूप मोठं आहे म्हणून, पण हे खूप छोटस आहे. हा इथं चालू होतं संपून जाईल. पटापट पटापट चला पटापट. त्याच्यामध्ये काय बसायचं, एवढंसं पाणी आहे. कोंबड्यात बसलं पाणी म्हणजे उन्हाळ्यामुळे पाणी कमी झालं. जसं खूप जास्त वरी पाणी होतं. तुम्हाला ते निळा कलर दिसते ना, इथपर्यंत पाणी होतं आणि आता खूप कमी पाणी झालं. चला तरी पण आपण बसूया. आलोय तर बसलं पाहिजे. झाड होते खार होते. किती मस्त दिसायला लागले. काहीतरी खायला लागले. हो त्याला दाखव ना, त्याला दाखव ना. गेली वरती. गेट होतं जिथून आम्ही आता आलो होतो ना मध्ये आतमध्ये, तर हे गेट होतं. आणि एवढं फिरून आम्ही गोल आलोय. आम्हाला माहितीच नव्हतं की इथून एवढ्या जवळ डायरेक्टली इथंच आहे म्हणून. तेवढ्या लांब फिरून आलोय आणि परत आम्ही गेट जवळच आलोय. आणि आता इथं तिकीट काढायचं आहे. तिथं काहीतरी पण काही नाही आहे. तर इथं चिप्स भेटल्यात तर डुबूला चिप्स घेतली बुड्डी. मोबाईलला दीदी टाकू मग. मम्मी सगळे पुढं पुढं चाललेत मला पाठी ठेवून. हे तर पूर्ण हलू लागलंय का? अरे पण हे घातले ना आपण तर डुबणार नाही. पडलं तर काय तसं नसतं. पाय फक्त हलवतो हे कुठे त्याला नीट पकडून बसा. बघा मम्मी मतलब कितना रहेगा? 10 फुट वही का 10 फुट। और ये कितना रहेगा? कितना? वो ज़्यादा गहरा है क्या उधर? जो लाल वाला है वो लाल वाला उधर गहरा है क्या? मग इकडे कशाला फिरायला लागलं? डॅडीकडे फिरव. खूप जास्त बघ इथं. अगं बघ इकडे सोड. चांगलं सोडणं पडेल. डॅडीला बघ किती बरोबर आले. सोनं दे ना की एक सेल्फी घुसली येतात पुरी. ते बघ कसं पूर्ण गाड्याला सुटून गेली. थोडं खाली पाहिजे. चल उतर. चला ये. चला बाबा लय गरमी व्हायला लागली. इकडे मला वाटलं म्हणजे खाली बस खाली.
सोड ना जाऊ दे पडल्यावर तर वरून त्याच्या होड्याला सीडीवर नाही पडत नुसतं फक्त लक्ष करून. मी इथं एक्सरसाइज करत आहे आणि आता चाललोय आम्ही दुसऱ्या साईडला. लय दिवसानंतर रामफळाचं झाड दिसले. बरेच मोठे मोठे रामफळ आलेत. कधी कुठे इथे पिकल्याला दिसायला लागले. हे बघा दिसलं नाही इथलं वाल. हे वाल इथलं हे पिकल्याला दिसायला लागलं आणि लय दिवसानंतर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर रामफळाचं झाड दिसलं. आणि खूप सारे मोठे मोठे असे रामफळ आहेत आणि हे पिकल्यानंतरच खाली पडत असतील. बाकी असं मला वाटत नाही पडत असतील म्हणून. जवळ या ना दोघी. चला तर मग आता बाहेर चालू आहे आम्ही. बराच वेळ झाला आणि डुगू रडायला लागलाय घरी जायचं म्हणून. तर त्यासाठी आता आम्ही निघालो. त्याला भूक पण लागली. गेला पटकन. काय घ्यायचं व्हिडिओ बाहेरच्या काढायला नाही. मला कधी पण बाहेर आलं ना आणि एकेकाशी बाहेर दिसले तर मला ते मम्मी ह्यांच्यात बसली गायची. आता मग घरी आले आणि हा व्हिडिओ तुम्हाला सुद्धा आवडला असणार तर चिकन येताना आणले तर चिकन सुद्धा बनवायचंय. तर स्वयंपाक करायचा आणखीन. आणि हा व्हिडिओ मी इथं संपवतो. तुम्हाला सुद्धा आवडला असेल आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ उद्याच्या. तोपर्यंत बाय बाय.